गुड मॉर्निंग. आज आपला तिसरा भाग आहे की ज्यामध्ये आपण प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स हा पार्ट बघतोय. हा टॉपिक मधला महत्वाचा भाग आहे की ज्याच्यामध्ये ओरिजिनली आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या रिॲक्शन शिकायचं. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येणाऱ्या रिॲक्शन मध्ये एक महत्वाचा पार्ट म्हणजे प्रिपरेशन येतो आणि दुसरा एक पार्ट येतो तो म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे आपण टॉपिकच्या एका भागापर्यंत आलो तो म्हणजे प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स. एकूण आपल्याला 4 प्रकारे हॅलो अल्केन्स बनवता येतात. एक अल्केन पासून, दुसरं अल्कीन पासून, तिसरं अल्कोहोल पासून आणि चौथं स्वतः अल्किल हॅलाइडचा वापर करून आपण हॅलो अल्केन्स बनवू शकतो. एकूण 4 टेक्निक्स आहेत. त्यापैकी एक टेक्निक आता फळ्यावर लिहून ठेवली. फ्रॉम अल्केन. अल्केन आपण 11वीत शिकलो. ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन विथ सिंगल बॉन्ड आर अल्केन्स. या अल्केन मध्ये डायरेक्ट हॅलोजनेशन केलं तर आपल्याला मिळतं ते हॅलो अल्केन. इन जनरल काय हा अल्केन आपला आर डॅश सिलेक्शन, त्याच्यावरती अटॅक केला हॅलोजन, बंद हॅलोजन, डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि बाय प्रोडक्ट हायड्रोजन हॅलाइड. एकंदरीत काय तर आपल्याकडे अल्केन वरती डायरेक्ट हॅलोजन ऍड करणं याला आपण डायरेक्ट हॅलोजनेशन असं म्हणतो. म्हणजे अल्केन पासून हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बनवायचं तर डायरेक्ट हॅलोजनेशन करा. हे कुठल्या मेथडला फॉलो करतो म्हणजे विचारण्यात येणारा दुसरा मल्टिपल चॉईस क्वेश्चन की आपल्याकडे डायरेक्ट हॅलोजनेशन कुठलं मेकॅनिझम फॉलो करतं तर ते फॉलो करतं फ्री रॅडिकल मेकॅनिझम जे आपण 11वीत शिकलो. त्यानंतर यामध्ये आपल्याकडे हॅलोजन जे आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. मग यामधला फ्लोरीन हा आपण या रिॲक्शन मध्ये शिकणार नाही कारण डायरेक्ट जर फ्लोरीन अल्केन वरती ऍड केला तर तो एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन दाखवतो. मग अशा रिॲक्शन आपण कंट्रोल करू शकत नाही म्हणून आपण कधीही अल्केन वरती डायरेक्ट फ्लोरीन ऍड करत नाही. त्यामुळे हे आपली रिॲक्शन काय करतो अवॉइड करतो. याचा अर्थ असा नाही होत इट्स अवॉइड. क्लोरिनेशन ब्रोमिनेशन गिव्स पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मी जर क्लोरिनेशन म्हणजे क्लोरीन डायरेक्ट ऍड केलं, ब्रोमीन डायरेक्ट ऍड केलं रिॲक्शन होतात. आयोडीन टाकलं तरी रिॲक्शन होते. पण त्यापैकी मी 2 नावं घेतली क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन. या रिॲक्शन जर घडवून आणल्या तर आपल्याकडे पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मिळतात म्हणजे रिॲक्शन पहिल्या स्टेपला थांबवतात. रिॲक्शन कुठल्या टप्प्यापर्यंत येते आता गृहीत धरा इथं इथेन घेतलाय. किती हायड्रोजन आहेत तर 6 हायड्रोजन आहेत. पहिल्या कार्बनवरती 3 दुसऱ्यावरती 3. मी जर क्लोरीन ऍड करायला सुरुवात केली तर पहिला एक क्लोरीन ऍड झाला. रिॲक्शन इथंच थांबत नाही. लगेच दुसऱ्या हायड्रोजनला रिप्लेस करतो, तिसऱ्या हायड्रोजनला रिप्लेस करतो. असं करत करत आपल्या इथेन मध्ये असलेल्या सगळ्या हायड्रोजनची जागा क्लोरीन घेतो. म्हणजे रिॲक्शन एका टप्प्यात थांबली का एकापेक्षा जास्त टप्प्यात गेली. त्यामुळं इथं काय म्हणणार क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन गिव्स पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. रिॲक्शन ह्या एका टप्प्यात न थांबता पुढच्या टप्प्यात जात राहतात. त्यामुळे नाव दिलं पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह बनवतात. हेन्स नॉट सुटेबल टू प्रोड्यूस अल्किल हॅलाइड. म्हणजे आपल्याला मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह यातनं बनवता येत नाही. म्हणजे एकच हॅलोजन जोडण्यासाठी आपण डायरेक्ट हॅलोजनेशन वापरणार नाही. आयोडिनेशन म्हणजे आपल्याकडे आयोडीन जर डायरेक्ट ऍड केलं तर ते आपल्याला कशा पद्धतीचं प्रोडक्ट देऊ शकतं तर आयोडीन ऍड केलं तर आपल्याकडे मोनो डेरिव्हेटिव्ह तयार होतं. म्हणजे एकच आयोडीन ऍड होतो एकापेक्षा जास्त नाही. पण हे कधी घडतं युजिंग ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट असणं आवश्यक आहे. ऑक्सिडायझिंग एजंट काय असेल ते मी आता इथे सांगेनच. तर एकंदरीत हे महत्वाचे मुद्दे आहेत जे आपल्याला हॅलोजनेशन मध्ये महत्वाचे आहेत. मग आता येऊ आपल्याकडे जे 3 हॅलोजनेशन आपण बघणार आहोत ते एक क्लोरिनेशन, दुसरं ब्रोमिनेशन, तिसरं आयोडिनेशन. क्लोरिनेशन करताना अल्केन कुठलाही घ्या. मी इथे इथेन घेतलाय, मिथेन घेतला चालतो, प्रोपेन घेतला चालतो, ब्युटेन घेतला चालतो. मग
मी इथं इथेन घेतला. इथेन रिएक्ट विथ क्लोरीन गॅस युजिंग 3 कंडिशन्स. 3 कंडिशन लिहिले. डिफ्यूज द सनलाइट, सर्वसाधारण सूर्यप्रकाशामध्ये पण रिएक्शन घडते. यूव्ही लाईट, गृहीत धरा आपल्याकडे ऊन नाही आहे, मग प्रयोगशाळेत रिएक्शन घडवून आणायचे. अल्ट्राव्हायोलेट लाईटचे सोर्स आपण वापरू शकतो. गृहीत धरा हे दोन्हीही आपल्याकडे उपलब्ध नाहीये, आपण उष्णता देऊन रिएक्शन घडवून आणू शकतो. म्हणजे कुठल्याही 3 पैकी एक कंडिशन तुम्ही देऊ शकता. इथेन रिएक्ट विथ क्लोरीन अंडर दिस कंडिशन प्रोड्यूसेस क्लोरोइथेन गिविंग आउट बाय प्रोडक्ट HCl. यामध्ये बाय प्रोडक्ट काय झालं, हायड्रोजनची जागा बघा गृहीत धरा CH3 CH2 यामध्ये हायड्रोजन कमी झाला, त्याच्याऐवजी काय एक क्लोरीन. जो हायड्रोजन बाहेर पडला तो उरलेल्या क्लोरीन बरोबर जोडतो, बाय प्रोडक्ट काय HCl. तसंच ब्रोमिनेशन, ब्रोमिनेशन घडवून आणताना बघा इथेन, तुम्ही मिथेन घेऊ शकता, प्रोपेन घेऊ शकता. इथं मी इथेनच घेतलंय, त्याच्यावरती रिएक्शन झाली ब्रोमिनची. ब्रोमीन सहजासहजी रिएक्ट होत नाही म्हणून एक कॅटलिस्ट वापरला, अनहायड्रस AlBr, जो मदत करतो ब्रोमीन ब्रोमीनचा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. म्हणजे इथेन रिएक्ट विथ ब्रोमीन लिक्विड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस अल्युमिनियम ब्रोमाइड प्रोड्यूसेस ब्रोमोइथेन बाय गिविंग आउट हायड्रोजन ब्रोमाइड म्हणजे HBr. म्हणजे वरच्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट नाही आहे, खालच्या रिएक्शन मध्ये कॅटलिस्ट आहे. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. ह्या दोन्ही रिएक्शन आपल्याकडे फ्री रॅडिकल मेकॅनिझम फॉलो करतात, पण ह्या दोन्ही सुटेबल नाही. आपल्याला मोनोस्टेजला रिएक्शन थांबत नाही, पहिल्या टप्प्याला रिएक्शन थांबणार नाही, एकापेक्षा जास्त टप्प्याला ती रिएक्शन जाईल. आयोडिनेशन घडवून आणताना जो आपल्याकडे जसं वरती HCl तयार झालं, HBr तयार झालं, तसं जर मी डायरेक्ट I2 ऍड केलं म्हणजेच आयोडीन ऍड केलं तर बाय प्रोडक्ट तयार होतं HI. ते रिएक्शनला रिव्हर्स करतो. म्हणून आपण इथं त्या HI ची ऍक्टिव्हिटी थांबवण्यासाठी एक ऑक्सिडायझिंग ऍसिड वापरला किंवा ऑक्सिडायझिंग एजंट वापरला. ऑक्सिडायझिंग एजंट कुठले वापरू शकतो आपण, HgO मर्क्युरस ऑक्साइड, आयोडिक ऍसिड म्हणजेच HiO3, HNO3 अशा प्रकारचे आपण ऑक्सिडायझिंग एजंट वापरू शकतो, जे यामध्ये तयार होणाऱ्या हायड्रोजन आयोडाइडची ऍक्टिव्हिटी थांबवतात. इथं बघा आपण घेतला अल्केन, त्याच्यावरती डायरेक्ट आयोडीन ऍड केलं, पण ऑक्सिडायझिंग एजंट इथं वापरला. तुम्ही जर बाय प्रोडक्ट बघितला तर तुम्हाला पाणी दिसेल. याचा अर्थ इथं HCl HBr सारखं HI तयार होत नाही. कशामुळे तर तुमच्या प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग ऍसिडमुळे किंवा ऑक्सिडायझिंग एजंटमुळे. हे एकूण 3 मेथड आहेत, एक क्लोरिनेशन, दुसरं ब्रोमिनेशन, तिसरं आयोडिनेशन. या तिन्ही रिएक्शन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की हॅलोजन हा ऍड होता कधीही आपल्याला अशा ठिकाणी ऍड होतो की ज्या ठिकाणी सहजासहजी अटॅकिंग साईट असते. म्हणजे हा अल्केन घेतला, इथेन 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 कुठल्या तरी एका टोकाच्या कार्बनला त्याला अटॅक केला. जर प्रोपेन असतात, ब्युटेन असतात तर त्याला अटॅक कुठं केला असता. तर लक्षात ठेवायचं 11वी मध्ये सुद्धा या गोष्टीवरती आपण फोकस केला आहे की हॅलोजन कधीही अटॅक करताना पहिल्यांदा टर्शरी कार्बन आहे का बघतो साखळीमध्ये. म्हणजे तुमच्या ही जी चेन आहे यामध्ये टर्शरी कार्बन असेल तर त्या टर्शरी कार्बनवरचा हायड्रोजनची जागा तो पहिल्यांदा घेतो. जर टर्शरी नसेल तर तो सेकंडरी कार्बनवरती अटॅक करतो आणि सेकंडरी नसेल तर तो प्रायमरी कार्बनवरती अटॅक करतो. म्हणजे एकंदरीत काय तर एक गोष्ट गृहीत धरून चला की आपल्याला एकदा बोर्डाला प्रश्न विचारला होता. तो बोर्डाचा प्रश्न असा होता CH3 CH2 CH3 क्लोरीन A आयडेंटिफाय A. तर A इथं काय तयार तर लक्षात ठेवा इथं आपली शक्यता काय असते आपण लिहिताना असं लिहितो CH3 CH2 CH2 आणि हे काय करतो Cl.
म्हणजे जनरल काय केलं, शेवटच्या कार्बनला आपण क्लोरीन जोडला, बाय प्रोडक्ट HCl दिलं. पण खात्रीशीरपणे तुम्हाला सांगतो इथं काय घडतं, हा प्रायमरी कार्बन आहे, हा प्रायमरी, पण साखळीमध्ये एक सेकंडरी कार्बन आहे मधला. क्लोरीन ऍड होताना सेकंडरी कार्बन वरती ऍड होतं, म्हणजे CH3 CH CH3 इथं येतं ते क्लोरीन. म्हणजे हा आपला जो मी ब्रॅकेटमध्ये घेतलेला प्रोडक्ट आहे तोच बनतो, कारण तो प्रिफरन्शियली अटॅक करताना कसं करतोय, पहिल्यांदा टर्शरी कार्बन, पुन्हा सेकंडरी, आणि दोन्ही नसतील तरच तो प्रायमरी वरती अटॅक करतो. हे झालं आपलं फ्रॉम अल्केन या मेथड पासून. आपण दुसरी प्रिपरेशन मेथड येते फ्रॉम अल्किन्स पासून. अल्किन आता शिकलो, अल्केन नंतर अल्किन. Alkenes are aliphatic unsaturated hydrocarbons containing carbon-carbon double bond. ज्या डबल बॉन्ड आहे असा अल्कीन. यापासून आपण हॅलो अल्केन्स बनवू शकतो. हॅलो अल्केन्स बनवताना आपण त्याला जी मेथड वापरतो त्या मेथडचं नाव आहे ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइड ऍड करणं हॅलो अल्केन्सला, त्याला आपण अल्कीनला हायड्रोजन हॅलाइड ऍड करणं, त्याला आपण ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड प्रोड्यूस करतं हॅलो अल्केन. जनरल मध्ये काय घडतं, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस पहिल्यांदा H+ अटॅक करतो. H+ अटॅक करून इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे कार्बोकॅटायन तयार होतो. पुन्हा X- जो आपल्या हायड्रोजन हॅलाइड मध्ये H+ आणि X- असतो, जसं H+Cl-, H+Br-, H+I-, त्यामधला I- किंवा Br- किंवा Cl- तुमच्या कार्बोकॅटायनला जोडला जाऊन शेवटला आपल्याला हॅलो अल्केन मिळेल. म्हणजे सगळे सिंगल बॉन्ड असलेला हायड्रोजन आणि हॅलो अल्केन. मग ह्या आपण नाव देतो इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन. इट्स अ टाइप ऑफ इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन. ऍडिशन होण्याचा क्रम कसा आहे, म्हणजे आपल्याकडे HCl, HBr आणि HI हे तिघच फक्त ऍड होतात, HF ऍड होत नाही. HF ऍड न होण्याचं कारण या हायड्रोजन आणि फ्लोरीन हा बॉन्ड सहजासहजी ब्रेक होतो, त्यामुळे ते सहजासहजी ऍड होते. मग ऍडिशन होताना बघा HI याचा बॉन्ड लवकर ब्रेक होतो म्हणून ते लवकर ऍड होतात HI, HBr आणि HCl. ही त्याची रिएक्टिव्हिटी ऑर्डर आहे. सिमेट्रिकल अल्कीन मध्ये जर हायड्रोजन हॅलाइड ऍड झाला तर सिंगल प्रोडक्ट मिळतं. आता बघा इथं सिमेट्रिकल अल्कीन आहे. सिमेट्रिकल अल्कीन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोन्ही बाजूला ग्रुप सेम आहे. डबल बॉन्डच्या लेफ्ट साइडला CH2 राइट साइडला सुद्धा CH2, किंवा या बाजूला CH2 CH3 असतं, समोरच्या बाजूला सुद्धा CH2 CH3 असतं, तर आपण काय म्हणलं असतं, सिमेट्रिकल असतं. दोन्ही बाजूला ग्रुप सेम आहे, अशा वेळेस त्याला सिमेट्रिकल म्हणलं जातं. सिमेट्रिकल अल्कीन मध्ये मी हायड्रोजन हॅलाइड कुठेही ऍड केला, म्हणजे हायड्रोजन कुठल्याही कार्बन वरती आणि हायड्रोजन कुठल्याही कार्बन वरती ऍड केला तर सिंगल प्रोडक्ट मिळतो. त्यामुळं आता बघा इथं मी ह्या कार्बनला हायड्रोजन ऍड केला, याला आयर्न ऍड केलं, तयार झालं CH3 CH2I. मी जर ह्या बाजूला हायड्रोजन ऍड केला असता, इथं झालं असतं CH3, इथं झालं असतं CH2, पुढे आला असता I. एकूण काय असं लिहिलं काय, डावीकडून उजवीकडे लिहिलं काय, उजवीकडून डावीकडे लिहिलं काय, प्रोडक्ट तोच असता, म्हणजेच आयडो इथे. सिमेट्रिकल मध्ये कुठलाही आपला वेगळेपणा दिसून येतो. पण अनसिमेट्रिकल अल्कीन मध्ये ऍडिशन करताना आपल्याला दोन प्रोडक्ट पॉसिबल असतात. दोन प्रोडक्ट कसे, आता हा अनसिमेट्रिकल अल्कीन आहे, डबल बॉन्डच्या एका बाजूला मिथाइल ग्रुप आहे, दुसऱ्या बाजूला नाही आहे, हा झाला अनसिमेट्रिकल अल्कीनचा प्रोडक्ट. याच्यावरती मी हायड्रोजन हॅलाइड ऍड करण्याचा प्रयत्न केला, मग तो HCl असू शकतो, HBr असू शकतो किंवा HI असू शकतो. मग इथं आपल्याला दोन प्रोडक्ट पॉसिबल असतात, म्हणजे मी इथं मधल्या कार्बनवरती हायड्रोजन ऍड करतो किंवा त्याच्या पुढच्या कार्बनवरती हायड्रोजन ऍड करतो. दोन शक्यता आल्या, दोन वेगवेगळे प्रोडक्ट तयार होतात. एक तर मधल्या कार्बनवर हायड्रोजन संख्या वाढेल, नाही तर शेवटच्या कार्बनवरती संख्या वाढेल. मग यामधला मेजर प्रोडक्ट कुठला, म्हणजे मोठा आणि मुख्य प्रकार कुठला ओळखायचा असेल तर आपण मार्कोनिकोव्ह रूल 11 शिकतो. मार्कोनिकोव्ह रूल काय सांगतो, वेन अनसिमेट्रिकल रिएजंट म्हणजेच HCl, HBr किंवा HI, when unsymmetrical reagent added to unsymmetrical alkene, then negative part म्हणजे Cl- Br- I-, then negative part of reagent added to that carbon
इन डबल बॉन्ड विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. तो डबल बॉन्ड मध्ये अशा कार्बनवरती अटॅक करतो की ज्याच्यावरती हायड्रोजन संख्या कमी आहे. मग इथं जर बघितलं तर मधल्या कार्बनवर हायड्रोजन संख्या कमी आहे, तर अशा ठिकाणी तुमचा निगेटिव्ह पार्ट जोडला गेला म्हणजेच हॅलोजन जोडला गेला. तुमचा मेजर प्रोडक्ट हा कसा असेल, ज्या ठिकाणी हायड्रोजन कमी त्या ठिकाणी Cl Br I जोडा. म्हणजे तुम्हाला हायड्रोजन कुठे जोडायचं, ज्याच्यावरती हायड्रोजन जास्त अशा कार्बनवर. इथं प्रोपीन वरती हायड्रोजन हॅलाइड ऍड झालं तर 2 हॅलो प्रोपीन बनतं. हा मार्कोनिकोव्ह रूलनुसारचा आपला रिझल्ट. आपल्याला 2 मार्कासाठी प्रश्न येतो. स्टेट अँड एक्सप्लेन मार्कोनिकोव्ह रूल हा बोर्डाला आलेला प्रश्न आहे. मग प्रश्नामध्ये आपलं उत्तर काय काय अपेक्षित आहे, तुम्ही स्टेटमेंट सांगा, जे आता सांगितलं ते स्टेटमेंट. आणि एक्झाम्पल म्हणून हे एक्झाम्पल लिहा. त्याच्या खाली सांगा की सेंट्रल कार्बन अँड नेक्स्ट टू इट्स कार्बन have involved in double bond. Central carbon carries less number of hydrogen atoms. Hence negative ion attached to central carbon. मग ह्यातनं आपला एक्सप्लेनेशन होतं. म्हणजे एकंदरीत आपल्याला स्टेटमेंटचा 1 मार्क, एक्झाम्पल अर्धा मार्क, एक्सप्लेनेशन अर्धा मार्क, असे 2 मार्क मिळतात. पुढे येऊ तो म्हणजे अनसिमेट्रिकल कार्बन वरती किंवा अनसिमेट्रिकल अल्कीन वरती हायड्रोजन ब्रोमाइड ऍड होतात. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये, परऑक्साइड. ही आपल्याला विशेष रिएक्शन आहे HBr ऍड करणं परऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये. म्हणजे तुमच्याकडे HBr पण पाहिजे, परऑक्साइड पण पाहिजे, तरच हा प्रकार वापरायचा. अन्यथा तुम्ही मार्कोनिकोव्ह रूल आणि सिंपल ऍडिशन बघायचं. HBr परऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये ऍड होताना फ्री रॅडिकल मेकॅनिझम फॉलो करतो. हे पहिले 2 प्रकार इलेक्ट्रोफिलिक ऍडिशनचा प्रकार फॉलो करतात. हा मात्र फ्री रॅडिकल ऍडिशनचा प्रकार फॉलो करतो. जसं आपलं हॅलोजिनेशन होतं तसंच याचंही 2 रॅडिकल बनतात, H डॉट Br डॉट, आणि मग ते ऍड होतात. हा फ्री रॅडिकल ऍडिशनचा प्रकार आहे. यामध्ये लक्षात ठेवायचं की हा लॉ आपला काय सांगतो, वेन HBr, ओनली HBr, when HBr added to unsymmetrical alkene in presence of peroxide, then addition takes place in opposite way of Markovnikov rule. Peroxide effect हा आपल्याला काय सांगतो, HBr ऍड होताना peroxide प्रेझेन्स मध्ये अनसिमेट्रिकल अल्कीन मध्ये होताना अँटी मार्कोनिकोव्ह रूल नुसार होतं, जे आपल्याला एकच प्रोडक्ट मेजरली सांगतो. ही आपली दुसरी मेथड आहे की ज्यामधून आपण अल्कीन पासून हॅलो अल्केन्स बनवतो. आज आपण 2च मेथड बघितले, एक अल्केन पासून, दुसरी अल्कीन पासून. उद्या दुसरा पार्ट येईल त्यामध्ये अल्कोहोल आणि जो तिसरा भाग येतोय त्यामध्ये हॅलो अरेन्ज येईल. थँक्यू.